पंकजा मुंडेंनी लातूर जिल्ह्यामध्ये आत्महत्या केलेल्या तरुणाच्या कुटुंबियांची भेट घेतली। लातूर जिल्ह्यातील येस्सार येथील सचिन मुंडे या तरुणाने पंकजा मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने आत्महत्या केली होती। त्याच्या कुटुंबाचं आज पंकजा यांनी सांत्वन केलं। भावनिक होऊन असं पाऊल कुणीही उचलू नये असं आवाहन पंकजा यांनी केलेलं। मुंडे समर्थकांनी आत्महत्या केल्यानंतर पंकजा मुंडे स्वतः जाऊन त्या कुटुंबियांचं सांत्वन केलं। काल बीड जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या युवकाच्या कुटुंबियांचं सांत्वन केल्यानंतर आज अगदी लातूर जिल्ह्यातील म्हणजे अहमदपूर तालुक्यामध्ये ज्या एका सचिन मुंडे नावाच्या युवकानं आत्महत्या केली होती त्याच्याही कुटुंबियांचं सांत्वन पंकजा मुंडे यांनी केलं। खरं तर राजकीय कारकिर्दीमध्ये ही कदाचित पहिली वेळ असावी ज्यावेळी पंकजा मुंडे या स्वतःच्या प्रेमापोटी आत्महत्या केलेल्या युवकांच्या घरी पोहोचल्या। तर हे पहिल्यांदा होतं म्हणजे मी घरी पोचले हे का आत्महत्या? नाही, आत्महत्याच विचारतो तुम्हीच सांगा मला। आम्ही आता इतके वर्ष बाईट घेताय, लोकांचं राजकारण कव्हर करताय। मला वाटत नाही महाराष्ट्रात असं कधी आधी घडलंय आणि हे माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी। पण हे होत असताना याची म्हणजे हे ज्यावेळेस निवडणूक जाहीर झाली, निवडणुकीनंतर प्रचार झाला, प्रचारानंतर मतदान झालं, मतदानानंतर निकाल लागला, या प्रत्येक टप्प्यावर असं कुठं वाटत होतं की अशी काही परिस्थिती निर्माण होईल भविष्यात? तुम्ही मध्ये सुतवाच पण करत होता की जे चाललंय ते फार वाईट आहे, हे कुठे पोहोचणार आहे? नाही, हे माझ्या इमॅजिनेशनच्या बाहेर आहे। मला असं कधी वाटलं नाही पण परिस्थिती अशीच पावलं उचलतील। बोलताना लोक बोलतात की ताई तुम्ही नाही आला तर आम्ही असं करू तसं करू, पण मला वाटलं नाही असं प्रत्यक्षात होईल। माझ्यासाठी पण हे शॉकिंग आहे आणि मला ॲक्सेप्ट करण्याच्या पलीकडे आहे ही वेदना। अच्छा, पण असं का होतं ते? म्हणजे निवडणुकीमधला संघर्ष लोकांनी बघितला, पण निवडणूक झाल्यानंतर सुद्धा आणखी लोकातील तो काही तिरस्कार असेल अथवा संघर्ष असेल तो थांबलेला नाही असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही? ह्याचा तिरस्काराचे काय संबंध आहे? हे माझ्या प्रेमासाठी लोक स्वतःचा असं ते क्लेम करतात, म्हणजे हे मी पण नाही म्हणत आहे, ते म्हणतात। त्यांचे तसे बाईट्स आहेत किंवा तसं त्यांनी त्यांच्या घरच्यांना तसं सांगितलं तर ते म्हणतात की पंकजाताई आल्या नाही निवडून, आता आम्हाला काही रस नाही। तर हे मला वाटतं की हे त्यांचं असणारं भाबडं प्रेम किंवा त्यांच्या मनामध्ये असणारी असुरक्षितता किंवा वेदना काय आहे ते मी कसं सांगू, कारण मी पण पहिल्यांदाच अनुभवते हे। पण तणाव कमी झालेला नाही, कारण आम्ही बघतोय याचा तणावाशी काय संबंध आहे? नाही, हा आत्महत्येचा विषय नाही, आत्महत्येचा विषय नाही। आणि मी त्यांच्या घरी भेटायला गेले, ते दुःखी आहेत आणि त्यांच्या घरातले लोक त्या वेदनेला सामोरं जात आहेत। मी ॲज अ लीडर त्या वेदनेला सामोरं जात आहे। तर मला वाटतं हे एक त्यांच्या मनातला तणाव असू शकतो, बाकी तणावाकडे कुठे तुम्ही उल्लेख करताय मला कळत नाही। आत्महत्या केलेल्या युवकामध्ये म्हणत नाही मी, पण ज्याप्रमाणे बीड जिल्ह्यामध्ये 6-5 शहरं बंद झाले, लोक आणखी जी चर्चा करतायत, निवडणुकीपूर्वीचं जे वातावरण होतं काही अंशी तसंच वातावरण आणखी बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं। म्हणजे 2 जातीमधला तेढ असेल, 2 व्यक्तीमधला तेढ असेल, की चर्चा लोक करतात। हे 2 जातीतलं तेढ नाही, हे 2 जाती नाही आहेत ह्या, ओबीसी विरुद्ध मराठा, आणि हे तेढ नसून हे त्या पडसाद आहेत त्या गोष्टींचे। हे शांत होईल हळूहळू मला वाटतं। पण हे वातावरण आणखी निवडत असताना कुणी समोर येऊन आव्हान करणार असेल, तुम्ही स्वतः आव्हान केलं यापूर्वी अनेक वेळा केलं मी आव्हान। पण ही सगळ्यांची जबाबदारी, ही जबाबदारी आता आपण कोणावर ढकलण्यात काही पॉईंट नाही आहे। एक मानसिकता लोकांची असते, एखाद्या मानसिकतेला थोडंसं अस्वस्थकडे उद्ध्वस्त मानसिकता झाली की ह्या गोष्टी घडतात। हे काय आज होते का? तुम्ही हे प्रश्न विचारताय साध्या बंदचे, जाळलेले घरं वगैरे त्याच्यावर किती वेळ चर्चा केली तुम्ही? ते तिथून सुरू आहे नाही मानसिकता, आज थोडीच आहे। पण हे होत असताना एक भावना लोकांमध्ये कायम पाहायला मिळते की पंकजा मुंडे यांचा पराभव झाला, पण त्यानंतरसुद्धा त्यांचं जे पुनर्वसन झालं पाहिजे असे फ्लेक्स लागले, वैयक्तिक स्वरूपात मागणी होते, सोशल मीडियामधून मागणी होते। तुम्हाला स्वतःला असं वाटतं की मागच्या 5 वर्षामध्ये अनेक वेळा आपल्याला संधी मिळाल्यासारख्या वाटलं, पक्षाकडनं कदाचित तसं जाहीर पण करण्यात आलं, पण तशी संधी मिळाली नाही? तर मी पाहिलं नाही आत्ता कुठले फ्लेक्स लागले वगैरे। माझ्यासाठी या लोकांनी जीव दिले ह्याच्यापेक्षा महत्त्वाचा काहीच विषय नाही आहे, त्यामुळे मी कुठे काय लागलं हे पाहिलं नाही आणि आधी लागलं नाही असंही नाही। त्याच्यामुळे ह्याच्यात काही नवीन नाही, हे नवीन आणि वेदनादायी दुःखदायी अत्यंत अस्वस्थ करणारं हे आहे। माझं लक्ष त्याच्याकडून दुसरीकडे गेलंच नाही अजून। पण ते तुम्ही असा विचार करता वैयक्तिक कधी की का होतं आहे असं एकदम, म्हणजे इतकं लोकांमध्ये स्फोट का होतो आहे किंवा लोक अशा प्रकारे विचार का करतायत? लोक कसा विचार करतात? कारण लोक अस्वस्थ आहेत। अनेक वर्ष लोक कसं असतं, एखादं नेतृत्व जेव्हा घडत असतं
तर ते 40-40, 50-50 वर्षाच्या परिश्रमानंतर घडत असतं आणि त्या नेतृत्वावर विश्वास असतो लोकांचा. त्याच्यामध्ये नाव ठेवण्यासारखं काही नसतं. ते सध्या सगळ्या तत्त्वांनी सगळ्या म्हणजे वागण्यानी सगळ्या गोष्टी लोकांच्या समवेत असतं आणि ते नेतृत्व जेव्हा एखाद्या सत्तेच्या पदावर जातं तेव्हा असंख्य लोकांना आनंद होत असतो आणि ते सत्तेपासून दूर गेलं की असंख्य लोक दुःखी होत असतात. हे पाहिले मी, पण हे जे आहे हे नवीन आहे माझ्यासाठी. ह्याचा अर्थ मला वाटतं गेले अनेक वर्ष जे चालले गेले 3-4 वर्ष ते राज्याचं राजकारण थोडं विस्कटलेलं आहे दिसतंय. तर ते थोडंसं अस्वस्थ करणार आहे, लोकांच्या सामान्य गरीब वर्गामध्ये न्यूनगंड निर्माण करणारं आहे नक्कीच. पण हे न्यूनगंड होत असताना, तयार होत असताना पंकजा मुंडे आश्वासक म्हणून कार्यकर्त्यासमोर जात आहेत, पण पंकजा मुंडेसाठी कोणी आश्वासक बनणार आहे का? त्याच्याकडे मी पाहत नाही. माझ्यासाठी हे लोक इतके मोलाचे आहेत, कोणी असू. आता आमचे जयसिंग चव्हाण म्हणून आमचे डायरेक्टर होते, त्यांचा मुलगा गेला 5 दिवसाचा. तर मी खूप अस्वस्थ झाले त्याच्यासाठी देखील. तर मी माझ्या लोकांवर माझं नुसतं राजकारणापुरतं नातं नाही किंवा मी जे काही नातं निर्माण करते ते अत्यंत मनापासून करते. ते ट्रान्झॅक्शनल नसतं, व्यावहारिक नसतं. त्यामुळे मला ह्या सगळ्या प्रसंगातून सगळे लोक जात असतात तेव्हा त्यांच्या वेदनांना मी रिलेट करू शकते. तर मला त्यांना आधार देणं हे माझ्या सवयीचं आहे आणि मी कोणाकडे आत्ता अशा दृष्टीने पाहतही नाही आहे की माझ्यासाठी काय आहे. तर माझ्या फोकस फक्त या लोकांसाठी आहे. नक्कीच आहे. शेवटचा प्रश्न आहे की हाकेंनी वडीगोद्री येथे OBC आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे आंदोलन सुरू केलं आहे, ज्यावेळी आपण ट्विट केलं त्यानंतर तिथे होणारी गर्दी वाढते. आता लोकांचे मेसेज येत आहेत, सोशल मीडियावरती व्हिडिओ पडत आहेत, फोटो येत आहेत. आपण कसं बघताय? मी मला काही माहीत नाही की माझ्या ट्विटमुळे ती गर्दी वाढली आहे का, परंतु मला जे दिसतंय की आंदोलनं सगळे अगदी ST कर्मचाऱ्यांपासून ते मराठा आरक्षणापासून ते हे अनेक आंदोलनं मी पाहिली. बीड जिल्ह्यामध्येच माझ्या पालकमंत्री काळात हे आंदोलनं झाले, पण एवढासा सोयीच्या टोकाचा प्रकार झाला नाही. त्यामुळे आपण जे म्हणतो ना सलोखा वगैरे, तेव्हा जेव्हा आम्ही मुख्य जागी होतो तेव्हा आम्ही तो सलोखा ठेवण्याचाच प्रयत्न केला. पण आता माझ्याकडे तशी काही ऑथॉरिटी नाही. पण आता हे जे आंदोलनं चाललेत, ह्या आंदोलनामध्ये सर्व आंदोलन हे सरकारकडे मायबाप बनून बघत असतात. सर्व आंदोलनाला सरकारने तेवढंच गांभीर्याने घेतलं पाहिजे, त्यांना हे तेवढंच डायस मिळालं पाहिजे, त्यांना तेवढंच आश्वासक सरकारची भूमिका असली पाहिजे. एक कार्यकर्ती म्हणून माझी अशी अपेक्षा आहे. नक्कीच. तर या होत्या पंकजा मुंडे, ज्या सांगतायत की इतर आंदोलकांना ज्याप्रमाणे सरकारकडनं ट्रीटमेंट मिळते तेच मायबाप सरकारने याही आंदोलनाकडं सकारात्मकतेनं बघितलं पाहिजे. कॅमेरामन प्रमोद जोशीसह गोविंद शेळके, ABP माझा, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.